हॅलो, हॅलो. आपल्याला लवकरच सुरुवात करायचं. पंचांनी जरा नोंद घ्यायची. तर गोलंदाजाचं नाव, दोन्ही संघांचे 12th मॅन. दोन्ही संघांचे 12th मॅन आल्याशिवाय सामन्याला सुरुवात करायची नाही. पंचांची नोंद घ्यायची. पंच, नोंद घ्यायची दोन्ही संघांची 12th मॅन. गोलंदाज चंदू. राईट राऊंड द विकेटचा मारा करे. पहिला चेंडू खूप सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहू शकता. पहिला चेंडू थोडासा मिसमॅच होतोय बॅट्समन कडून आणि एक निर्धाव चेंडू सांगता होते. एक चेंडू 0 धावाची सुरुवात आहे श्रीलंकन संघाची. पाहूया पुढील चेंडू चंदूचा. चंदू टू प्रज्योत, प्रज्योत टू चंदू. राईट राऊंड द विकेटचा मारा करे आणि अजून एक सुरेख चेंडू. पॅटीची कडा लागते आणि फलंदाज तंबूत परततोय. मोठा झटका विभार्थ हिरोज साठी आणि प्रथमेश प्रज्योत मोठा धक्का बसतोय संघासाठी आणि त्याची जागा घेतो तो म्हणजे प्रथमेश मोडक. गाजलेला नावाजलेला असा अभिनव चा खिलाडू आहे. पाहूया काय आपल्या संघासाठी करतोय तो म्हणजे प्रथमेश मोडक, राईट हँड बॅट्समन. तर आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहू शकतो चंदू कडून. चंदूने आपल्या संघासाठी 2 चेंडूमध्ये 0 धावा खर्च करून 1 विकेट प्राप्त केले. पाहूया मोडक फेस करेल त्याला आणि पहिला चेंडू सुरेख असा कट केलाय. चेंडू हवेत आहे आणि एक धाव. पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. सिंगल, एक धाव. 3 चेंडू 1 धाव अशी धावसंख्या प्रथमेश मोडक दाखवून देतोय की मी अजून संघासाठी आपला मैदानावर उभा आहे. पाहूया काय करतोय प्रथमेश संघासाठी. एक सुरेख चेंडू आणि त्रिफलाची होतोय. चंदू बोल्ड करतोय तो म्हणजे प्रथमेश मोडकला. काय गोलंदाजी करतोय, सुरेख गोलंदाजी आपण पाहू शकता. पहिला षटक एवढं चंदू आपल्या संघासाठी आणि प्रथमेश मोडक पडतोय पंदूत. त्याची जागा घेईल तो म्हणजे संघाचा कर्णधार नवज्योत धुळप. वीर फायटरचा कर्णधार आहे एपीएल मध्ये. खूप सुरेख अशी खेळी आहे त्याची. अभिनव या मैदानावर. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. तर उच्च शैलीचा असा फलंदाजाचा मैदानावर येतोय तो म्हणजे नवज्योत. प्रथमेशची जागा घेईल. प्रथमेशची सुरुवात चांगली केलेली. माननीय श्री महेश दादा साटम यांचं खूप स्वागत आहे. त्यांचं उपस्थिती आहे त्याला आपली एपीएल आपल्या एपीएल साठी. तर पुढील चेंडू चंदूच्या आपण पाहूया. आतापर्यंत खूप सुरेख अशी गोलंदाजी त्यांनी केली. नवज्योत आहे स्ट्राईकला. असं सुरेख असा चेंडू आपण पाहू शकता की पॅटीची कडा लागते. 1 धाव पूर्ण होतोय आणि खातं खोलतोय नवज्योत 1 धाव संख्येने. सेकंडला येतोय तो म्हणजे सुरेख फटका आपण पाहू शकता. चेंडू हवे ते डिक्लेअर झोन मध्ये जाईल आणि 1 धाव घोषित करतात पंच. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर आहे तो म्हणजे 3 धावा. 3 धावाचाच धावसंख्या आहे आतापर्यंत. पाहूया पुढील षटक घेऊन आलो तो म्हणजे गोलंदाज उदय. गोलंदाज उदय सज्ज होतो आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येईल तो म्हणजे गोलंदाज उदय. त्याला फेस करेल तो म्हणजे नवज्योत धुळप. संघाचा कर्णधार नवज्योत अजूनही मैदानावर आहे. पहिलं षटक संपलंय.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनं टीमचा स्कोर आहे तो म्हणजे 3 धावा आतापर्यंत खर्च केला तो म्हणजे चंदूने सुरेख अशी गोलंदाजी करून 2 विकेट घेतला संघासाठी. पाहूया फेस करेल तो म्हणजे नवज्योत राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल एम्स एंड कडून तो म्हणजे उदयदा आणि त्याला फेस करतो म्हणजे नवज्योत. पाहूया काय होतंय. आणि सुरेखाचा चेंडू आपण पाहू शकता एक धावसाठी धाव पूर्ण केली आहे. थोडासा मिसफील्ड होतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल पण एका धावाने समाधान मानावं लागेल. सुरेखाची गोलंदाजी आतापर्यंत उदयदाची. एक चेंडू आणि एक धाव खर्च केलाय. तर दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू आणि 4 धावाची धावसंख्या आहे. पुढील चेंडू उदयदाचा. पाहूया त्याला पेस करेल तो म्हणजे सुरेख सुरेख चेंडू आणि चेंडू थोडासा नैसर्गिक अडथळामुळे पंचाने त्याचा निर्णय कळवायचा आहे. सिंगल. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. अजून एक आतापर्यंत तरी सुरेख गोलंदाजी केली म्हणजे उदयने त्याला फेस करेल आज सौरभ बॅट्समन सौरभ टीम सेंड करून गोलंदाजी केली म्हणजे उदयदा. अजून एक सुरेख गोलंदाज. पाहूया एक धाव पूर्ण केली आहे. त्याचा प्रयत्न असेल पण एक धावाने समाधान मानावं लागेल इथे. नवज्योत येईल स्ट्राईकवर. कसे फटकेबाजी करतात नवज्योत आपल्या संघासाठी. अजून 2 षटकाचा खेळ इथे शिल्लक आहे. दुसरा षटक प्रगतीपथावर पाहूया. आतापर्यंत 3 चेंडू नवज्योत स्ट्राईकला आहे. बॅट मोडतो विकेटचा मारा करेल. अजून एक सुरेख चेंडू थोडासा कट करतोय हुक करतोय. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. सुरेखाची फलंदाजी आतापर्यंत आपल्या संघासाठी तो मैदानावर उभा राहायची त्याची गरज आहे. त्याला माहिती आहे तो आपल्या संघासाठी उभा आहे आपल्या मैदानावर. तो म्हणजे नवज्योत संघाचा कर्णधार. 4 चेंडू आणि टीमचा स्कोर आहे तो म्हणजे 7 धावा. 7 धावा आतापर्यंत. अजून एक सुरेख चेंडू अजून एक कट केलाय. झेलची शक्यता आहे आणि गचाळ क्षेत्ररक्षण पाहू शकता. खूप सुंदर असं ट्राय केला त्या खिलाडूने पण एक धाव पूर्ण केली नवज्योतने. स्कोरबोर्ड चालू ठेवतात नवज्योत आपल्या संघासाठी. सुरेखाची गोलंदाजी ते म्हणजे उदयची फेस करेल तो म्हणजे सौरभ. सौरभ अजूनही मैदानावर ओपनिंगचा बॅट्समॅन आहे आणि सुरेख फटका आपण पाहू शकता. चेंडू हवे ते नैसर्गिक अडथळा आहे आणि एक धाव पूर्ण केली आहे. 2 धावांची प्रयत्न असेल. 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न आहे आणि सुरेख रीतेने इथे तिसरी धाव घेण्यामध्ये रनआउटच्या स्वरूपात आपली विकेट गमावतायत ते म्हणजे फलंदाज सौरभ. मोठा झटका ओपनिंग आलेला बॅट्समन सौरभ परततोय तंबूत. मोठा झटका येतोय तो म्हणजे श्री 11 विवार हिरोज संघासाठी. त्याची जागा घेईल तो म्हणजे दिनेश. गाजलेला नावाजलेला फलंदाज दिनेश आपल्या संघासाठी मैदानात येतोय. अभिनव ग्राउंड यांनी चांगलंच गाजवून काढलंय. तो म्हणजे दिनेश आता मैदानावर आहे. त्याला पाठी याचसाठी ठेवलेलं की मोठी फटकेबाजी त्याच्या फलंदाजीतून पाहायला मिळेल का ती पाहूया आता आपण दिनेश कडून. दिनेश आता नॉन स्ट्राईकला असेल. स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे नवज्योत. अजूनही आपल्या संघासाठी ठाम उभा आहे. स्कोरबोर्ड सरकावतोय. 2 धावा त्यांना प्राप्त झालेला. तिसरीचा प्रयत्न थोडासा रिस्क घेतोय आणि त्यामध्ये आपली फलंदाज बाद करतो तो म्हणजे सौरभ. बॅक टू द पवेलियन. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर आहे तो म्हणजे 10 धावा. 12 चेंडू आणि 10 धावाचं समीकरण आहे. आतापर्यंत तरी म्हणावं लागेल की खूप सुरेख अशी गोलंदाजी केली ती म्हणजे श्री 11 संघाने. पाहूया पुढील चेंडू फेस करेल तो म्हणजे दिनेश. दिनेश टू संगीत. संगीत गोलंदाज नवीन वैयक्तिक पहिला संघासाठी तिसरा षटक घेऊन येईल तो म्हणजे संगीत. राईटम राऊंड द विकेटचा मारा करे एम सेंड करून त्याला फेस करतो म्हणजे दिन्या आणि सुरेख चेंडू आपण पाहू शकता तेवढाच आणि थोडस मिसमॅच होत आहे. थोडस कोऑर्डिनेशन नाही होत आहे फलंदाजांमध्ये. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील याची नोंद घ्यायची. कोणी काही वाद घालायचा नाहीये. पंचांचा निर्णय
अंतिम निर्णय. नवज्योत धुळप बॅक टू द पवेलियन. मोठा झटका लागतोय त्या संघासाठी, तो म्हणजे नवज्योत कर्णधार संघाचा पलटतोय तंबूत. आणि एक मोठा झटका म्हणावा लागेल आपल्या संघासाठी नवज्योत स्वरूपात. आणि फलंदाज येतोय तो म्हणजे आदित्य. आदित्य येईल स्ट्राईकवर. आदित्य आपल्या संघासाठी पाहूया. तर एक सर्व संघांनी नोंद घ्यायची, त्याच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची की कोणी पंचांशी निर्णय वाद घालायचा नाहीये. त्यांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. कोणीही वाद घालायचा नाही पंचांशी. सर्वांनी आपल्या जागेवर जायचंय. पंचांनी जो निर्णय दिलाय तोच अंतिम राहील. तर पाहूया. आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहू शकता, ती म्हणजे श्री 11 संघाकडून. रिवार थिरोज थोडेसे बॅकफुटला जाताना दिसत आहेत. आणि नवज्योतची जागा घेईल तो म्हणजे आदित्य. टीमचा स्कोर आहे तो म्हणजे 10 धावा. एक चेंडू आणि 10 धावा. एक चेंडू, एक चेंडू 10 धावा. स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे आदित्य. खूप सुरेख असा लीव्ह केलाय त्याने. माहिती होतं त्याला की आधीच हा वाईट चेंडू आहे. एक अवांतर धाव आपल्या संघासाठी. अजून एक सुरेख चेंडू. आणि पुन्हा एकदा तीच रिस्क घेत होते आदित्य आपल्या संघासाठी. एक मोठा झटका आधीच त्यांना लागलाय नवज्योतच्या स्वरूपात. पुन्हा एकदा तीच चूक त्यांना करायची नव्हती, म्हणून त्यांनी माघार घेतली आणि एक डॉट बॉलची सांगता होते. आणि सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत संगीतची. अजून एक वाईड अवांतर चेंडू. अजून एक वाईड बॉल. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत आदित्य आपल्या संघासाठी करतोय. सुरेखाचा स्कूप मारलाय आणि अजून एक रिस्क वाला धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावं लागेल आदित्यला आपल्या संघासाठी. एक चोरटी धाव. आणि टीमचा स्कोर आहे तो म्हणजे आतापर्यंत 4 चेंडू आणि 14 धावा. 4 चेंडू 14 धावाचं समीकरण आहे. अजून एक षटकाचा खेळ इथे बाकी आहे. तिसऱ्या षटकचा अजून एक सुरेख चेंडू आपण पाहू शकता. दिन्याला थोडं स्तब्ध ठेवतोय. गाजलेला नावाजलेला खेळाडू अभिनव ग्राउंडचा दिन्या थोडासा सायलेंट आहे. तो होऊ शकतो व्हायलेंट. पाहूया. अजूनही एक षटकाचा खेळ इथे शिल्लक आहे. एक सुरेख चेंडू. आणि इथे बॅटीची कडा लागतीये. दिन्या परततोय तंबूत. मोठा झटका. एवढंच मोठं इथं सेलिब्रेशन आहे ते म्हणजे श्री 11 संघाकडून. कारण त्यांना माहिती आहे ही विकेट इम्पॉर्टंट होती आपल्यासाठी. कधी स्कोर कुठेही पोहोचवू शकतो. तो म्हणजे दिनेश परततोय तंबूत आणि त्याची जागा घ्यायला येईल तो म्हणजे अभि. तर पाहूया. थोडंसं बॅकफुटला आहे रिवार हिरोज संघ. पाहूया काय होत आहे. पर्यंत थोडीशी बॅकफुटला दिसते ती म्हणजे रिवार हिरोज. वैयक्तिक पहिलं संघासाठी शेवटचा षटक घेऊन येतोय तो म्हणजे गोलंदाज सुनील. त्याला फेस करेल तो म्हणजे आदित्य आपल्या संघासाठी अजूनही मैदानावर आहे. नॉन स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे अभि. स्ट्राईक एंडला आदित्य. आदि आणि अभि. पाहूया.
एक गोलंदाजी, एक निर्धाव चेंडूची सांगता होती. थोडंसं रिस्क घेतली आहे आणि एक धाव पूर्ण केली आहे. थोडीशी चिकी सिंगल असं म्हणू शकता. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आतापर्यंत आदित्यकडून आपल्या संघासाठी. अजून एक सुरेख चेंडू आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. फलंदाज धीरज येतो आपल्या संघासाठी. पाहूया थोडंसं बॅकफुटला दिसते ती म्हणजे रिवार हिरोज संघ मालक त्याचे कर्णधार नवज्योत मैदानावर, पण त्यांनी फारशी काही खेळी करू शकले नाहीत आपल्या संघासाठी. पण आता मैदानावर आहेत ते म्हणजे गोलंदाज फलंदाज धीरज. अजून एक सुरेख चेंडू आपण पाहू शकता आणि रनआउटच्या स्वरूपात अजून एक फलंदाज बाद. अजून एक फलंदाज बाद होतोय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. हॅलो हॅलो, सर्व क्रिकेटर सिंगांचे हार्दिक हार्दिक स्वागत. अभिनव प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले. तर गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज आतापर्यंत सुरेख गोलंदाजी करतोय. अजून एक सुरेख चेंडू, तेवढाच सुरेख फटका आपण पाहू शकता. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल. अजून एक रनआउटची विकेट प्राप्त करतायत ती म्हणजे श्री संघ. काय गोलंदाजी केली आहे, तेवढ्या चुका केल्या आहेत ते म्हणजे रिव्हर हिरोजच्या फलंदाजांनी. 7 धक्के, अजूनही 8 धक्के लागलेत आपल्या संघासाठी, त्यामधले 3 ते 4 तरी रनआउट आहेत. 4 चेंडू आणि 16 धावाची धावसंख्या आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकामधले. पाहूया. सुरेख चेंडू आणि झेलची शक्यता आहे. झेलवाद होत आहेत. सनी बॅक टू द पवेलियन. 9 मोठे धक्के लागलेत आपल्या संघासाठी. ते म्हणजे विवार्थ हिरोज या संघाला 9 मोठे झटके. 9 फलंदाज बाद, 9 फलंदाज तंबूत परतवलेत ते म्हणजे श्रीलंकन संघाच्या गोलंदाजांनी आणि फिल्डर्सने. एवढं सुरेख क्षेत्ररक्षण होतं त्यांचं. रनआउटच्या स्वरूपात जास्त विकेट गेल्या त्यांच्या. पाहूया फलंदाज येतोय तो म्हणजे अतुल. अतुल ऑन स्ट्राईक. अजून एक सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू आणि अजून एक आणि ऑल आउट होते. पहिला संघ एपीएल मधला ऑल आउट होतोय तो म्हणजे रिवार्थ हिरोज. आणि सुरेख अशी गोलंदाजी आपण म्हणू शकता ते म्हणजे श्री 11 संघाकडून. काय गोलंदाजी केले. 4 षटकांचा खेळ समाप्त. 5 चेंडू आणि 5 फलंदाज गमावल्यात ते म्हणजे शेवटच्या षटकामध्ये रिवार्थ हिरोज या संघाने रनआउटच्या स्वरूपात. काय गोलंदाजी केली श्रीलंकन संघाने. ऑल आउट झालेत.
ते म्हणजे रिवार्थ हिरोज. पहिला संघ APLचा. सर्व क्रिकेट रसिकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तर चालू असणारा सामना तो म्हणजे श्री 11 वर्सेस रिवार्थ हिरोज. काय सामना होता आपण पाहू शकता. सामना सुरू आहे. सर्व क्रिकेट रसिक त्याचे आनंद घेतात आणि काय गोलंदाजी केली श्री 11 संघाने. वा, डोळ्याचं पारणं फेडायला असा सामना चालू आहे. ऑल आउट केलंय रिवार्थ हिरोज या संघाला 12 या धावावरती. सर्व क्रिकेट रसिकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तर अभिनव प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले. सामन्याला लवकरच सुरुवात करायची, नोंद घ्यायची. पंचांनी याची नोंद घ्यायची, सामन्याला सुरुवात करायची लगेच. वेळेचं बांधन आहे मित्रांनो. दत्तप्रसाद आणि पुष्कर शिवांश या संघाचे कर्णधारांनी जरा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. पुष्कर शिवांश संघाचे कर्णधार पुष्कर शिवांश. सर्व क्रिकेट संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. अभिनव प्रीमियर लीग 2024 वर्ष पहिले. सर्व खेळाडू प्लस संघासाठी जी तोडून खेळतात. तसंच सुरेख गोलंदाजी केलेली ते म्हणजे श्रीलंका संघाने. 17 धावांची गरज आहे. 17 धावा. 24 चेंडू आणि 17 धावाचं समीकरण आहे. पाहूया काय होत आहे. 24 चेंडू 17 धावा. सुरेख चेंडू. थोडस शफल होत आहे. सिद्धूला काही कळत नाहीये. सिद्धू थोडा मिसमॅच होतोय. सिद्धू डॉट बॉलच्या स्वरूपात. आणि एक चेंडू 0 धावाची सुरुवात केली. श्री 11 सुद्धा एक चेंडू 0 धावाची सुरुवात केलेली. तसंच रिवार्थ हिरोजने सुद्धा सेम सुरुवात केली. पाहूया का सेम एंडिंग करतायत का रिवार्थ हिरोज आपल्या संघासाठी. अजून एक सुरेख चेंडू आपण पाहू शकता. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि एका धावाने समाधान मानावं लागेल, ते म्हणजे सिद्धू याला.
पुष्कर शिवांश इलेव्हनचा कॅप्टन लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. नंतर पेनल्टीच्या पुष्कर शिवांश इलेव्हन, पुष्कर शिवांश. 3 चेंडू आणि 1 धाव. सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत. 3 चेंडू आणि 1 धाव. अजून एक सुरेख चेंडू. झेलची शक्यता आहे. फलंदाज बाद होतोय. तीच सुरुवात केली आहे ती म्हणजे रिवार दिरोज संघाने. पाहूया काय होत आहे. थोडासा रोमांचक अशी सामना सुरुवात करतायत रिवार दिरोज आपल्या संघासाठी. गोलंदाज सौरभ. काय सुरेख सुरुवात केली आपल्या संघासाठी सौरभने. फलंदाजीमध्ये थोडेसे सफल झालेले. पुष्कर शिवांश इलेव्हन संघ लवकरच यायचं. पुष्कर शिवांश इलेव्हन. अजून एक सुरेख चेंडू. झेलची शक्यता होती. 1 धाव पूर्ण केली आहे आणि 1 धावाने समाधान मानावं लागेल. आयुष इलेव्हन संघ आणि या चालू असणाऱ्या सामन्यामध्ये जो जिंकेल विजयी संघासोबत त्याचा पुढच्या मॅच मध्ये प्रवेश होईल. पाहूया. अजून एक सुरेख चेंडू आपण पाहू शकता. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल. 1 धावाने समाधान मानावं लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर आहे तो म्हणजे 3 धावा. सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. अजून एक सुरेख चेंडू आपण पाहू शकता. 1 धाव पूर्ण केले. तेवढं सुरेख असं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहू शकता.
अजून एक सुरेख चेंडू थोडेसे सफल होत आहेत आणि पाचच्या स्वरूपात एक धाव प्राप्त होते ते म्हणजे सिद्धूला. 5 चेंडू आणि 6 धावा. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत. 5 चेंडू आणि 6 धावाचं समीकरण आहे. दुसरं षटक चालू आहे आणि 5 चेंडू आणि 6 धावाचं समीकरण आहे. पाहूया पुढील चेंडू. गोलंदाज प्रज्योत सज्ज होतोय आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू पाहूया. फेस करेल तो म्हणजे उदयदा. अजून एक सुरेख चेंडू आपण पाहू शकता. तेवढीच चांगल्याचे क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल. एक धावाने समाधान मानावं लागेल आणि थोडंसं गचाचं क्षेत्ररक्षण आणि इथे एक अवांतर धाव त्या स्वरूपात म्हणू शकता की 2 धाव. सर्व क्रिकेट रसिकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. प्रत्येकाने जरा खिलाड्यांनी नोंद घ्यायची आहे की जे बाजूला बसलेत कोणी त्यांनी थोडंसं बाजूला व्हायचंय याची नोंद घ्या. लहान मुलं पिचच्या पाठी जे बसलेत सर्वांनी सर्वांनी जरा बाजूला व्हा. नम्र विनंती आहे सर्वांनी जरा कोऑर्डिनेशन करा मित्रांनो. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. अजूनही 50-50 असा सामना म्हणावा लागेल कारण गोलंदाजीची ताकद दोन्ही संघांकडे आहे. जसे त्यांनी दाखवलंय की आम्ही गोलंदाजी करू शकतो, ऑल आउट करू शकतो, तर आम्ही मॅच काढू शकतो, तर दाखवून देतात रिवार हिरोजचे गोलंदाज. 12 चेंडू आणि 9 धावा. थोडंसं कमी टोटल होतं पण त्याला डिफेंड करण्यामध्ये पूर्ण आपली जान चोकून टाकतात त्याच्यामध्ये. ते म्हणजे रिवार हिरोजचे गोलंदाज. तर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो म्हणजे गोलंदाज अभि. अभि काय करतो आपल्या संघासाठी पाहूया. एक सुरेख चेंडू थोडा सफल होतोय. सिद्धूला काही कळत नाहीये आणि नो बॉल. अभि गोलंदाज थोडासा पहिल्याच चेंडूमध्ये महागडा ठरतोय तो म्हणजे अभि. अभि नाही तो कभी नाही अशी गोलंदाजी तर षटक आहे. पाहूया अभि आपल्या संघासाठी काय करतोय. फ्रीटचा चेंडू असेल. फ्रीट नो बॉल है तो फ्रीट है. मौके पे चौका मारने का चान्स है उदयसाठी. मोक्यावर चौका मारायचा चान्स आहे. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. ही मॅच खुली करतोय का संधी देतोय रिवार्थ हिरोजला. पाहूया पुढील चेंडू. उदय टू अभि. अभि टू उदय. अभि पहिला चेंडू घेऊन येतो अभि. अजून एक सुरेख गोलंदाजी आणि अपील होते. एक चोरटी धावच्या स्वरूपात एक धाव पूर्ण करतायत फलंदाज उदय. TRS रनआउट साठी चेकिंग साठी कॉल दिला अंपायरने थर्ड अंपायर साठी. पाहूया. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यूचा कॉल आहे थर्ड अंपायर साठी. पाहूया. फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद. मोठा धक्का त्या संघासाठी.
पंचांशी वाद घालायचा नाही. पंच निर्णय कळवतील लवकरच. हॅलो हॅलो. अंपायर डिसिजन आउट. हॅलो 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 हॅलो. तर पंचांचा निर्णय आउट होता. 11 चेंडू आणि 7 धावांची अशी गरज आहे. पाहूया. स्ट्राईक एंड असेल तो म्हणजे संगीत. एक चेंडू शॉर्ट बॉल होता. एक धाव इझिली डिक्लेअर केली आहे. हॅलो. सर्व क्रिकेट रसिकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तर आतापर्यंत 50-50 असा सामना आपण पाहू शकतो. अजून एक ओव्हर चेंडू आणि पंचांनी वाईट घोषित केलाय. अजून एक अवांतर धाव.
काय गोलंदाजी आहे. कमबॅक करतोय. अजून एक निर्धाव चेंडू त्या स्वरूपात. सुरेख चेंडू आपण पाहू शकता आणि एक धाव पूर्ण केली आहे. सुरेख गोलंदाजी अजूनपर्यंत. अजून एक सुरेख चेंडू आपण पाहू शकता. निर्धाव चेंडू आहे. काय गोलंदाजी करतोय. काय कमबॅक करतोय अभि आपल्या संघासाठी. सहा चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 6 चेंडू 2 धावा. सहा चेंडू आणि 2 धावाची गरज आहे. पाहूया दिनेश काय करतो आपल्या संघासाठी. पहिला चेंडू एक धाव काढली आहे. पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि पहिल्या धावाने समाप्त. आयुष 11 संघाचे कॅप्टन आयुष 11. अजून एक सुरेख चेंडू आपण पाहू शकता. निर्धाव चेंडू आणि थोडंसं समीकरण आता 4 चेंडू आणि 1 धावांची गरज आहे. 4 चेंडू 1 धाव. याची नोंद घ्यायची की कंपल्सरी चेज असेल. फिल्डिंग सेटअप लावतायत ते म्हणजे नवज्योत. 1 धावांची गरज आहे. अजून एक सुरेख चेंडू. काय कमबॅक आहे. काय सुरेख गोलंदाजी आहे दिनेश कडून. 3 चेंडू आणि 1 धाव अशी समीकरण आहे. सिद्धू आता स्ट्राईकला आहे. 3 चेंडू आणि 1 धाव. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस करताना दिसतात ते म्हणजे नवज्योत. पाहूया काय करतायत. 3 चेंडू आणि 1 धावांची गरज आहे. आणि संघ विजय होतो तो म्हणजे श्री 11 संघ. थोडीशी अटीतटीचा सामना. थोडासा अटीतटीचा सामना होता. 17 धावा कुठलेल्या. त्याच 17 धावा. खूप सुरेख अशी गोलंदाजी केली दोन्ही संघांनी. काय गोलंदाजी केलेली त्यांनी.